नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. बारामतीकर विचारतायत, सुप्रियाताई हे काय? सध्या जे वेषांतर प्रकरण अजितदादांचं गाजतंय, अगदी लोकसभेमध्ये सुद्धा सुप्रियाताईने आवाज उठवला की अजितदादांनी हे काय चालवलंय. वेषांतर प्रकरण तिथंही गाजलं आणि त्यावर अजितदादांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. अजितदादांचा तोल जाण्यासारखी परिस्थिती सुप्रियाताई निर्माण करतायत का? आजचा हा विषय महत्त्वाचा आहे आणि विश्लेषणाचा विषय आज आहे. कारण अजितदादा तसे टोकाला जाणार नाहीत आणि पवार घराणं एक बघितलं जातं, ताणलं जातं, त्यांच्यात खूप ताणलं जातं शेवटपर्यंत, पण ते तुटत नाही. आणि आज म्हणजे हे याचं उदाहरण आहे. अगदी पहाटेचा शपथविधी बघा, आता हे तुटलं असं भाजपवाले मांडे खात होते, परंतु ते तुटलं का? नाही. परत सुप्रियाताईंनी मध्यस्थी केली, सगळे एकत्र आले, पवार घराणं एकत्र आलं आणि परत अजितदादांची समजूत काढली आणि उपमुख्यमंत्रीपद परत अजितदादांनाच दिलं गेलं. असे उद्याच्या सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर बारामतीकर म्हणतात की परत पवारसाहेब अजितदादांना काय अंतर देतील असं वाटत नाही आणि सुप्रियाताईच मध्यस्थी करतील. परंतु आज काय झालं आहे, आज विषय का आहे महत्त्वाचा आहे, सुप्रियाताईच आज अटॅक करतायत. मग हे खरोखर तुटलं आहे का? मग विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हे एकत्र येणार कसे? कारण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा एक गट आहे की तो अजितदादांना जवळ करत नाही. मग तो RSS मधले काही असतील, भारतीय जनता पक्षामधले काही असतील, हे अजितदादांच्या गटातही अस्वस्थता आहे, फक्त ते बोलून दाखवत नाहीत. आत्ता निवडणुकीची वाट बघतायत. कारण अजितदादा विधानसभेत चांगल्या सीटा घेतील असं त्यांचे प्रवक्ते बोलणार, त्यांचे लोक बोलणारच आहे. परंतु नंतरचा काळ असा येऊ शकतो की अजितदादांची मदत घेतल्याशिवाय सरकार बनवू शकत नाही. अशा वेळेला पवारसाहेबांना जर का मदत लागली तर अजितदादा साथ देऊ शकतात. हे बारामतीकर हे ह्या सगळ्यांना ओळखून आहे. परंतु हे सुप्रियाताईंना सुद्धा ही जी नौटंकी, अजितदादा असं बोलणार नाहीत कधी, परंतु आता तेही बोलायला लागलेत. अगदी निर्लज्जपणा, म्हणजे खालच्या पातळीला जाऊन अजितदादा ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला हे तुटलं आहे का? म्हणजे आता इथनं पुढच्या काळात पवार घराणं एकत्र येणारच नाही का? ह्या आता चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे सुप्रियाताईंनी हे नक्की काय केलं आहे ह्याच्यावरचं आता मंथन हे चालू झालेलं आहे. आणि सुप्रियाताई आता संजय राऊतांनी सुद्धा आरोप केले, अगदी राष्ट्रीय सुरक्षा वगैरे ते आरोप करतात. ते कुणालाही सोडत नाहीत, ते त्यांच्या पद्धतीनं ते बोलत राहतात. परंतु त्याच्याही पेक्षा सुप्रियाताईंनी बोलल्यामुळं अजितदादांना ते जास्त झोंबलेलं आहे. आणि अजितदादासुद्धा आता ही नौटंकी बंद करा हे सांगतायत. आणि सुप्रियाताई हे थांबणार का हे तुटणार आहे. उद्या शरद पवारांची भूमिका तर काय, ते गप्पच बसतात. ती वेळ आली की कृतीतनं सगळं दाखवत असतात शरद पवार. परंतु आता वेषांतर प्रकरणाविषयी अजितदादांनी ठामपणे सांगितलं की ह्याच्यात काहीही तथ्य नाही, ह्याच्यामध्ये हे सगळं थोतांड पाहिजे. हे रचलेलं जातं आहे, कुठल्या तरी चॅनलवरनं येतं आहे, कुठं तर सोशल मीडियात येतं आहे, परंतु तथ्य नाही. हे म्हटलं तरीसुद्धा सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये सभागृहात हे प्रकरण लावून धरायचं आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणायचं. मग ते बोर्डिंग पास चुकीचा होता, ते पासपोर्ट तपासावा त्याने, मग काही जण म्हणणार ते मिशा लावून फिरत होते काही. परंतु सुप्रियाताईंनी बोलल्यामुळं अजितदादा हे बोलले, नाहीतर अजितदादा गप बसले असते, त्यांनी खुलासा केला असता आणि थांबले असते. परंतु आज सुप्रियाताईंच्या विषयी ती नौटंकी करताय सुप्रियाताई तुम्ही, असं त्यांना सांगायचं आहे. आज अजितदादा सुप्रियाताईंच्या विरोधात सुद्धा बोलायला हे कुणी लावलं तर सुप्रियाताईंनीच लावलं. मग त्यांना हे निवडणुकीपूर्वी हे आणि किती ताणायचं आहे. बारामतीकर म्हणतात की हे ताणा पण तुटून देऊ नका. निवडणुका झाल्यानंतर कुणाची गरज कुणाला भासेल काही सांगता येत नाही आहे. त्यामुळं इथनं पुढच्या काळात तरी सुप्रियाताई आवर्त घ्या, नाहीतर एकदम तुटलं तर पवार घराणं तुटलं हा शिक्का बसला आणि भारतीय जनता पक्ष त्यात यशस्वी झाला असंच म्हणावं लागेल. आज देवेंद्र फडणवीसांनी जी कूटनीती केली, भारतीय जनता पक्षानं जी कूटनीती केली, देवेंद्रनी नव्हे, हे केंद्रातनंच ठरलेलं होतं, वरनंच हे ठरलेलं होतं की
पवारसाहेबांचं घर हे फुटलं पाहिजे, अजितदादा आपल्याकडं आलं पाहिजेत. आणि ही राजकारणातली मुत्सद्दीगिरी आहे, कुठे ते याच्यात काही चुकीचं नाही आहे. त्यांनी केलं आहे, पवारसाहेबांनी यापूर्वी तसंच केलेलं आहे, त्यामुळे हे काय फार चुकीचं नाही. परंतु हे ताणलं आहे, हे तुटून देऊ नका. हे बारामतीकर म्हणतायत. आज आमचे पत्रकार जिकडं तिकडे फिरतात, त्यावेळेला बारामतीमध्ये जातात, त्यावेळेला बारामतीकर सुद्धा हे बोलून दाखवतात, हे घरानंच एकत्र पाहिजे, हो एकत्र पाहिजे. परंतु आता हे भारतीय जनता पक्षानं डाव खेळला आहे आणि हा डावात ते यशस्वी होतात का, हे तुटतंच का कंप्लीट, हे मात्र बघण्यासारखं आहे. या निवडणुका झाल्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल. आता इथंच थांब.